गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळ चाललेलं आहे आमचं. सकाळची नाही तसे 11 वाजलेले आहेत, 11:30. तर ऊस आणलेला होता आम्ही आणि एक कांडी आणली होती ऊसाची. तर असं खाण्यापेक्षा म्हणलं आज ऊसाचा रसच बनवावा. तर त्यासाठी आम्ही कांड्या सोलत आहे. दाताने खूप वेळ लागतो सोलायला, त्याच्यामुळं कोयता घेऊन त्याने कांड्या सोलत आहे. बघा, अशा कांड्या सोलून घेत आहे मी. आणि मुलांना कसं असं सोलून खाण्यापेक्षा ऊसाचा रस वगैरे खूप आवडतो. आणि खेड्यात कसं ऊसाचा रस प्यायचा म्हणलं की लगेच जाऊन काय पिता येत नाही, त्याच्यामुळं घरीच बनवावा लागतो. आणि शहरात कसं असतं, आपल्याला पिऊ वाटेल तेव्हा आपण जाऊन पिऊ शकतो, पण काय पिता येत नाही आपल्याला इथं खेड्यामध्ये. त्याच्यामुळं मला आता ऊसाचा रसच बनवावा. तर चाललं आहे आमची खटपट. 2 मुलं आणि मी. बघू शकता तुम्ही, पूर्ण सालटा असं सोलून घेते. आणि देवराजला पण खायचा होता, खायला दे चाललं होतं त्याचं. त्याला पण दिला थोडासा. शकता असं सोलून घेत आहे आम्ही ऊस. आणि असे तुकडे करून घेतले ऊसाचे सगळे, पूर्ण असे छोटे छोटे काप करून घेतले. 1-2 राहिले होते मोठे, ते चाकूने मी छोटे करून घेते. तर बघू शकता असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेते. बघू शकता तुम्ही. हे थोडंसं कोरडं वाटलं मला ते, कारण की मी पण पहिल्यांदाच बनवते, ट्राय करत होते, त्याच्यामुळे थोडं पाणी पण टाकलं मी. आणि नाही टाकलं तरी चालतं, ते मला नंतर कळलं की नाही टाकलं पाणी तरी चालतं. पण मी टाकलं होतं सुरुवातीला, कारण की एवढं माहीत नव्हतं मला की पाणी टाकावंच लागेल, पण टाकलं होतं मी. बघू शकता तुम्ही, असं केलं होतं. आणि आपलं जे पातळ सुती कापड आहे ना, त्यांनी असं पिळलं जातं, पण माझ्याकडं नव्हतं, त्याच्यामुळे मी अशी पातळ ओढणी घेतलेली आहे. आणि त्याच्यामधून असं पिळून घ्यायचा आहे तो रस पूर्ण. आणि असं पूर्ण मी सगळे बारीक करून घेतलं, रस काढून घेतलेला आहे. आणि मोठ्या भांड्यामध्येच घ्यायचं, लहान भांड्यामध्ये काय होतं, खूप वेळ लागतो, जास्त बसत पण नाहीत त्याच्यामध्ये फोडी. त्यासाठी मोठ्या भांड्यामध्येच मिक्सरच्या बारीक करून घेतले. तर बघू शकता तुम्ही, असे निघलेले आहेत. आणि त्याला 2-3 वेळा फिरवून घ्यायचं, म्हणजे काय होतं, पूर्ण त्यातला रस निघून जातो. तर असा रस झालेला आहे, पूर्ण मी काढून घेतला. खूप सारा राडा होतो त्याने, तो क्लीन करून घेतला मी. आणि त्याच्यामध्ये एक बर्फाचा तुकडा टाकते आहे मी. आणि थोडंसं लिंबू पिळायचं, अर्ध्याला थोडंसं कमी, कारण की हे 2च ग्लास आहे, त्याच्यामुळं अर्ध्याला थोडंसं कमी. थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं, मी नंतर टाकलेलं आहे, पण नॉर्मल मीठ टाकून घ्यायचं. आणि थोडं चवीलाचं वाटलं आपल्याला, सपक लागतं आहे, कारण की नाहीच लागत, पण मी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मला थोडीशी 2 चमचे साखर टाकावी लागली. एका ग्लासात 1 चमचा, दुसऱ्या ग्लासात 1 चमचा. आणि बर्फ मी फोडून घेतला त्याच्यामध्ये, पटकन विरघळतो. आणि छोटे तुकडे नव्हते बर्फाचे माझ्याकडं, त्याच्यामुळं मी बर्फ त्या ह्याच्यामध्येच विरघळून घेतला. तुमच्याकडे छोटे तुकडे असतील तुम्ही ग्लासात असे टाकू शकता. बघू शकता असा रस झालेला आहे, मस्त असा 2 ग्लास रस तयार. आणि खूप छान लागतो. कसं आपण बाहेर जो रस पितो ना, त्याच्यामध्ये बर्फ जो असतो ते फिल्टरच्याच पाण्याचा असतो का हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं जो घरी आपण बर्फ तयार करतो तो फिल्टरच्या पाण्याचा, स्वच्छ पाण्याचा असतो. त्याच्यामुळं तो मी घरीच रस बनवून घेतलेला, की बाहेरच्या वेगळ्या बर्फाच्या पाण्याने सर्दी वगैरे होती, त्याच्यामुळं घरीच रस छान लागतो. घरी पण करून ट्राय केला तरी तुम्ही बघा, खूप छान लागतो. आणि माझ्याकडे एकच कांडी होती, त्याच्यामुळे एवढंच बनवला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा.